मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. ज्या एका क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आता आपल्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वतः सायली शुद्धीवर येताच सर्वांसमोर एक भयानक सत्याचा उलगडा करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सायली शुद्धीवर येते. सर्वांच्याच आनंदाला अगदी उधाण आलेलं असतं, परंतु नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं. सर्वांची नजर चुकवत प्रतिमा पुन्हा एकदा हॉस्पिटलमधून निघून गेलेली असते, परंतु जाता जाता सुद्धा प्रतिमाने खूप मोठा चमत्कार केलेला असतो. आपल्या आईच्या मायेचा स्पर्श होताच सायली शुद्धीवर आलेली असते आणि तिने डोळे उघडून आपल्या आईला म्हणजेच प्रतिमाला पाहिलेलं असतं. त्यानंतर डॉक्टर पुन्हा एकदा सायलीचे चेकअप करतात आणि तुम्ही सर्वजण आता सायलीला भेटू शकता असं सर्वांना सांगतात. तर आता कल्पना, कुसुम, रविराज, प्रताप आणि चैतन्य सायलीकडे पळतच भेटण्यासाठी तिच्या रूमकडे जातात. तेव्हा प्रियासुद्धा नाईलाजाने त्यांच्या पाठोपाठ जाते. तर सायलीला पाहून सर्वजण खरंच खूप खुश होतात. कल्पना म्हणते, सायली बाळा, अगं कशी आहेस तू? आम्ही सर्वजण किती घाबरलो होतो. तुझ्या अर्जुनची अवस्था तर मला बघवत नव्हती. जेव्हापासून तू बेशुद्ध झाली ना, तेव्हापासून अर्जुनच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे गं. त्यावरती चैतन्य म्हणतो, हो सायली वहिनी, जो अर्जुन कधीच लवकर देवाचे दर्शन घेत नाही, तो अर्जुन पहिल्यांदा तुझ्यासाठी देवाचं ठाण मानून बसला होता. तुझ्या जीवाची तो भीक देवाकडे मागत होता आणि देवाने त्याची प्रार्थनासुद्धा ऐकली बघ. त्यावरती कल्पना म्हणते, हो ना, ऐकणारच ना. आपली सायली आहेच तशी गुणी. कुणीच आता तिच्याबद्दल वाईट बोलत नाही. मग देव तरी तिचं वाईट का करू शकतो? माझी सून ना लाखात एक आहे असं म्हणून ज्यांना तू घरात नको होतीस ना, त्यांनासुद्धा आता तुझ्यासाठी रडत आहेत, देवाचा धावा करत आहेत. तेव्हा ते ऐकून सायली धक्क्यानेच कल्पनाकडे पाहू लागते. कल्पना म्हणते, हो सायली बाळा, रविराज भाऊजी आणि पूर्णाजीसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि काही डोळ्यात तेल घालून तुझ्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत. तू पुन्हा सुखरूप घरी येण्याची वाट पाहत आहेत. इकडे रविराज भाऊजी त्या क्षणापासून येथे आमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहेत. आम्हाला धीर देत आहेत. तुला ब्लड मिळावं म्हणून त्यांनी खूप धावपळ केली आणि ते कितीही नाही म्हणाले तरी त्यांच्या डोळ्यातील तुझ्याबद्दलचं प्रेम मला दिसलं आहे. सगळं वैर बाजूला ठेवून ते फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबातील एका सदस्यासाठी लढत होते आणि आपली सायली नक्की बरी होणार याची आमच्यापेक्षाही जास्त खात्री त्यांना होती. सायली बाळा, खरंच तू किती गोड आहेस गं. काही महिन्यातच सर्वांना आपलंसं करून घेतलंस. तुझ्याशिवाय सुभेदार कुटुंब म्हणजे अपूर्णच आहे. तू आमची खरी भाग्यलक्ष्मी आहेस. आणि ते ऐकून सायली खरंच खूप खुश होते. तर रविराजकडे पाहू लागते. तर आता रविराज समोर येत म्हणतो, सायली बाळा, या घटनेनंतर माझे डोळे उघडले. मला समजले की अर्जुनचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. तो तुझ्याशिवाय नाही जगू शकत. त्याची तुझ्यासाठीची असणारी तळमळ, धडपड आणि प्रेम हे सगळं मी पाहिलं आहे. अगं, पहाडासारखा खंबीरपणे उभा राहणारा माझा अर्जुन पूर्णपणे ढासळला होता. पहिल्यांदाच मी त्याला एवढं पॅनिक होताना पाहिलं. सायली, तू त्याचा जीव आहेस गं आणि तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी बनले आहात आणि प्रियाचा सुद्धा हे लक्षात आलेच असेल. मी तुला वचन देतो, आजपासून मी किंवा प्रिया तुझ्या आणि अर्जुनच्या मध्ये कधीच येणार नाही. तर ते ऐकून प्रिया पूर्णपणे हादरते. ती विचार करते, हा रविराज किल्लेदार नक्की काय बोलत आहे? मी अर्जुनसाठीच लढाई करत आहे आणि हे होणं कदापिच शक्य नाही. तर इकडे सायली रविराजला म्हणते, बाबा तुम्ही अगोदर डोळे पुसा बरं आणि माझी माफी मागायची गरज नाही. एक बाप जर आपल्या मुलीबरोबर असा रडला तर माझं काय होणार? मला कधीच तुमचा राग आला नाही, कारण मला माहिती होतं तुमचं अर्जुन सरांवर माझ्यापेक्षा कितीतरी जीव आहे. आता मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तर कल्पना म्हणते, रविराज भाऊजी, आपली सायली कशी आहे ना, अगदी प्रतिमाताईसारखीच बोलते. आणि त्याच वेळेला सायलीच्या लक्षात येतं की जेव्हा मी बेशुद्ध होते तेव्हा कोणीतरी माझ्यावर डोक्यावर हात ठेवला होता आणि ती बाई म्हणजे प्रतिमा आईसारखीच होती. तेव्हा प्रतिमा रूममध्ये आल्याचा क्षण सायलीला सारखा सारखा आठवत असतो. सायली म्हणते, मला तुम्हा सर्वांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्जुन विचारतो, काय? तेव्हा सायली सर्वांना सांगू लागते की प्रतिमा आईमुळेच आज मी शुद्धीवर आले. तर अर्जुन विचारतो, प्रतिमा? त्यामुळे ते म्हणते, हो प्रतिमा, कसं शक्य आहे? सायली, तुम्ही हे काय बोलत आहात? त्यावरती सायली म्हणते, हो अर्जुन सर, जेव्हा मी बेशुद्ध होते ना, तेव्हा एक बाई आली होती आणि तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला. मग मी लगेच शुद्धीवर आले. डोळे उघडून पाहिलं तर त्या बाई म्हणजे प्रतिमा आत्याच होत्या. सेम टू सेम त्यांच्यासारख्याच दिसत होत्या. त्यावरती कल्पना म्हणते, म्हणजे सायली बाळा, तुझा काहीतरी भास झाला असेल. प्रतिमा इथे कशा काय येतील? तर रविराज कान टवकारून सर्व काही ऐकत असतो. सायली म्हणते की मला आई
चांगलं आठवतंय की त्या प्रतिमा त्याच होत्या. मी पूर्णपणे डोळे नाही उघडू शकले, पण खरंच त्यांना पाहिलं मी. माझ्या डोक्यावरून हात फिरवला प्रतिमा आईनेच आणि ड्रेस घातला होता, डोक्यावर ओढणी घेतली होती, हे सुद्धा मला आठवतंय. रविराज धक्क्यानेच म्हणतो, सायली मग तू त्यांना थांबवलं का नाहीस? कुठे आहे माझी प्रतिमा? तर ते ऐकून प्रिया चिडूनच म्हणते, बाबा अहो तुम्ही पण ना या मुलीवर विश्वास ठेवताय. तुम्हाला पण इमोशनल ब्लॅकमेल करत आहे. सर्वांचा वेळ आता ती घालवत आहे आणि तुम्ही सर्वजण तिच्या जाळ्यात अडकत आहात. अहो माझी प्रतिमाई इथे कशी येईल? तर ती तर देवाघरी गेली आहे ना. त्यावरती रविराज चिडूनच म्हणतो, प्रिया गप्प बस. यापुढे जर प्रतिमा देवाघरी गेली हा शब्द जरी तोंडातून काढलास ना तर याद राख, कारण मला खात्री आहे माझी प्रतिमा अजूनही जिवंत आहे आणि काही दिवसापूर्वी सुमनने सुद्धा तिला बाजारात पाहिलं होतं ना. आणि सायली म्हणजे आता ती सांगते ना ड्रेस घातला होता, सायली का खोटं बोलल? त्यावेळी ती आता प्रिया खूपच घाबरते आणि नाटक करत म्हणते, बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं. पण जर प्रतिमा हॉस्पिटलमध्ये आली होती तर ती फक्त सायलीलाच कशी दिसली? आपल्या सर्वांना का नाही दिसली? आपण तर बाहेरच उभे होतो ना. मग याचाच अर्थ आपण काही समजावायचा. त्यावरती अर्जुन चिडूनच म्हणतो, प्रिया तुला जे काही समजायचे ते समज. आमचा सायलीवर पूर्णपणे विश्वास आहे. सायली कधीच खोटं बोलत नाही. प्रतिमा आत्या आली होती म्हणून तिच्या आता फायदा घेऊ नकोस. तू ना इथून घरी गेलीस तरी आमच्यावर उपकार होतील. जेव्हा हे ऐकते प्रिया आणि रागातच निघून जाते. त्यावरती रविराज म्हणतो, कल्पना वहिनी, प्रताप, मी तुम्हाला म्हणत होतो ना की मला काहीतरी त्या वेगळंच फिलिंग वाटत आहे. काहीतरी चुकतंय, कोणीतरी जवळचं आपल्यापासून दूर जातंय असं मला सारखं वाटत होतं. फिलिंग्स येत होत्या. रविराज खूप अस्वस्थ झालेला असतो. सायली म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा बरं. मला नाही माहीत खरंच प्रतिमा आत्या आल्या होत्या की नाही, परंतु तो माझा भासही असू शकतो. पण तुम्हाला सुद्धा असंच वाटलं ना? नक्कीच काहीतरी गडबड आहे. प्रतिमा आई जर इथं आली होती तर त्या आपल्या सर्वांना का भेटल्या नसेल? तर कोणीच प्रतिमा आत्याला कसं पाहिलं नसेल? हा प्रश्न मात्र सर्वांना पडलेला असतो. इकडे नागराज आता प्रियाकडे येतो आणि सायली मेली का? आणि ती अशी तोंड पाडून का बसली आहेस? असं गुपचूप विचारतो. त्यावरती प्रिया म्हणते, कसलं काय? त्या सायली शुद्धीवर येताच एक ड्रामा सुरू केलाय. नागराज विचारतो, काय? तर प्रिया सांगते, ती म्हणत होती प्रतिमा आई ते हॉस्पिटलमध्ये आली होती. तिने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शुद्धीवर आली. तेव्हा ते ऐकून नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते. तुझ्या बाईला धडकला होता ती प्रतिमा तर नसेल ना, अशी शंका आता त्याला येऊ लागते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.